आज दिनांक 21 सप्टेंबर 2025 रविवार। 4 दिवस झाले थोडा पाऊस कमी असल्यामुळे आपण आता शेवग्यामध्ये बेसल डोस भरण्याचे चालू केले आहे। हे अशा पद्धतीने दोन्ही बाजूने इकडनं आणि या बाजूने सुद्धा असं दोन्ही बाजूने खत भरून घेत आहोत। त्यामध्ये DAP 2 बॅग, पोटॅश 1 बॅग, मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो, सागरिका सीवीड दाणेदार 10 किलो, निंबोळी पावडर 1.5 क्विंटल आणि थोडंफार गांडूळ खत जे आपल्याकडे आमचंच आहे ते घेऊन याला आता खत भरणे चालू केलेलं आहे आम्ही। चार दिवशी आधी एक व्हिडिओ टाकला होता। त्यानंतर आज सूर्यप्रकाश आम्हाला 4 दिवसापासून भरपूर मिळत आहे, सूर्यदर्शन होत आहे, त्यामुळे प्लॉट बराच हिरवा दिसत आहे। अजून 15 दिवसात खूप चांगल्या प्रकारे ग्रोथ झालेली दिसून येईल। हे फुटवे काढणं चालूच आहेत अशा पद्धतीचे प्रत्येक ठिकाणी। ओडिसी प्लस वाहन आपलं ओळीतील अंतर हे 10 फूट, 2 झाडातील अंतर 5 फूट अधिक 1 अशा 2 रोपं लावले होते, जेणेकरून या भविष्यात असं एखादं झाड कमी जरी झालं तरी संख्या बरोबर राहील आपल्याकडे झाडांची, फुलीपात राहणार नाही किंवा अंतर वाढणार नाही तिथे। या हिशोबाने आपण लागवड केली होती। बेसल डोस साधारणतः 3 प्रकारचे राहतात, फेरस बेस, बोरॉन बेस आणि मॅग्नेशियम बेस। आम्ही मॅग्नेशियम बेस वापरले। बोरॉन नंतर आपण ड्रीपद्वारे आपले देऊ, एकरी 3 किलो टप्प्याटप्प्याने। हा असा शेवगा प्लॉट खत भरणे चालू। साधारणतः 400 ग्राम 400 या बाजूला आणि 400 ग्राम या बाजूला अशा पद्धतीने आपण टाकलं। होऊ शकते 350 होऊ शकते, 400 होऊ शकते, कमी जास्त माप नाही आहे, पण 2 अंजुळी इकडनं 2 अंजुळी तिकडनं असं टाकणं चालू आहे। मागच्या वर्षी थोडा पाऊस कमी होता या वर्षीच्या तुलनेत, पण यावर्षी भरपूर पाऊस झाला, त्यामुळे प्लॉटचे बरंच नुकसान झालेलं आहे। हे पाहू शकता, आता इथं काड्या दिसतील तुम्हाला। पण हेच 15 दिवसानंतर कंप्लीट फुटवे निघलेले दिसेल। अशा पद्धतीचे प्रत्येक ठिकाणी आता फुटवे निघणं चालू आहे।
माती आड करून खाली ओल भरपूर आहे. वरूनही पाऊस होण्याचे आमच्या इकडे आणखी रोज चालूच आहे. संध्याकाळच्या रात्रीला 10-20 मिनिट का होईना. त्यामुळेच आम्ही खतं भरण्याचा निर्णय लवकर घेतला यावर्षी. फक्त खतं भरल्याच्या नंतर माती आड करणे आवश्यक आहे. आणि असे जर उघाड राहिली 8-10 दिवसामध्ये याच्यात कल्टिवेटर मारून परत आपण सरा मारून घेणार आहोत. त्यामुळे अजून माती या खतावर पडणार आहे व पाणी देण्यासाठी व्यवस्था बाजूला बरोबर रेजर मारलं की तयार होऊन जाते. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करणे. जर आपल्याला वाटलं काही आणखी करायला पाहिजे होतं याच्यामध्ये ते सुद्धा कळविणे सांगणे कमेंट बॉक्समध्ये. त्याची आम्हाला मदतच होईल. जय जवान जय किसान. खूप खूप धन्यवाद.